नमस्कार. आज आपण एका खूपच अद्भुत प्रवासाला निघणार आहोत. आपल्या डोक्यावर जे अथांग आकाश पसरलेलं आहे ना, त्याच्या अंतरंगात डोकावून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या वैश्विक प्रवासाला. तर मित्रांनो, कधी रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशाकडे निरखून पाहिलंय का? ते लुकलुकणारे अगणित दिवे काय असतील ते? आपल्यापासून किती दूर असतील? असे कितीतरी प्रश्न आपल्या मनात येतात, नाही का? आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. चला तर मग आपली कल्पनेची दुर्बीण घेऊया आणि या विश्वाच्या सफरीला निघूया. चला आपल्या प्रवासाची सुरुवात करूया थेट विश्वाच्या या विशाल अंगणातून, जिथे अब्जावधी आकाशगंगा आहेत, म्हणजे गॅलेक्सीज पसरलेल्या आहेत. रात्री आकाशात आपल्याला कधीकधी एक पांढरा असा धुरकट पट्टा दिसतो बघा. तो म्हणजे दुसरं तिसरं काय नसून असंख्य ताऱ्यांचा एक प्रचंड समूह आहे. हीच आहे आपली आकाशगंगा, आपलं वैश्विक घर, आणि आपण तिला मंदाकिनी असं म्हणतो. आता तुम्ही म्हणाल, ही आकाशगंगा म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ती म्हणजे अब्जावधी तारे, वायू, धुळीचे ढग या सगळ्यांना गुरुत्वाकर्षणाने म्हणजे ग्रॅव्हिटीने एकत्र घट्ट धरून ठेवणारी एक प्रचंड मोठी रचना आहे. आपलं सूर्यमंडळ सुद्धा याच मंदाकिनी आकाशगंगेचा एक अगदी छोटासा भाग आहे. आणि एक गंमत सांगू का? सगळ्या आकाशगंगा काही सारख्या नसतात. काहींचा आकार आपल्या भोवऱ्यासारखा म्हणजे चक्राकार असतो, तर काही लंबवर्तुळाकार असतात. काही तर अशा आहेत की त्यांना काही विशिष्ट आकारच नाही. म्हणजे बघा, या विश्वात किती विविधता आहे. आकाशगंगेच्या त्या विशाल पसाऱ्यातून आता आपण थोडं अजून आत जाऊया. त्यातील चमचमणाऱ्या दिव्यांकडे, म्हणजेच ताऱ्यांच्या जगात प्रवेश करूया. आपल्याला जे हजारो तारे रात्री लुकलुकताना दिसतात ना, ते सगळे आपल्या मंदाकिनी आकाशगंगेचेच सदस्य आहेत. पण हे तारे म्हणजे नक्की काय? ते फक्त प्रकाशाचे छोटे ठिपके आहेत का? तर अजिबात नाही. ताऱ्यांमध्ये पण ना खूप प्रकार असतात. काही आपल्या सूर्यासारखे असतात, त्यांना आपण सूर्यसदृश तारे म्हणतो. काही असतात तांबडे राक्षसी तारे, जे सूर्यापेक्षा शेकडो पट मोठे असू शकतात. काही तर महाराक्षसी असतात आणि काही रूपविकारी तारे असतात, ज्यांचा प्रकाश सतत कमी जास्त होत राहतो. आणि हे तापमान ऐकून तर तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल. एका महाराक्षसी ताऱ्याच्या पृष्ठभागाचं तापमान म्हणजे सरफेस टेम्परेचर तब्बल 50,000 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं. विचार करा, याच्या तुलनेत आपला सूर्य, ज्याचं तापमान फक्त 6,000 अंश सेल्सिअस आहे, तो कितीतरी थंड वाटतो, नाही का? चला आता दूरच्या ताऱ्यांकडून आपल्या घराच्या जवळ येऊया. आपल्या स्वतःच्या ताऱ्याकडे, म्हणजेच सूर्याकडे, आणि त्याच्या कुटुंबाकडे, म्हणजेच आपल्या सूर्यमालेकडे. हा आहे आपल्या सूर्यमालेचा राजा, आपला सूर्य. सूर्य हा एक तारा आहे. त्याचा आकार इतका प्रचंड आहे की त्याच्या पोटात आपल्या पृथ्वीसारखे सुमारे 13 लाख ग्रह सहज मावतील. आणि हाच सूर्य आपल्या सर्वांना ऊर्जा आणि प्रकाश देतो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे बघा. आपल्या सूर्यमालेतल्या प्रत्येक ग्रहाचा दिवस आणि वर्ष हे वेगळं असतं. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणं, ज्यामुळे दिवस आणि रात्र होते. आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरणं, ज्यामुळे वर्ष बदलतं. आता इथे बघा, पृथ्वीवर 24 तासांचा दिवस असतो, तर गुरुसारख्या महाकाय ग्रहावर तो फक्त 9.5 तासांपेक्षा थोडा जास्त असतो. चला आता एक झटपट टूर करूया. आपल्या सूर्यमालेतल्या काही महत्त्वाच्या ग्रहांना भेट देऊया. सगळ्यात आधी भेटूया बुध ग्रहाला. हा सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे आणि त्यामुळेच तो खूप वेगाने सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. हा आहे मंगळ, आपला लाल ग्रह. याच्या मातीत लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तो असा लालसर दिसतो. आणि एक गंमत म्हणजे आपल्या सूर्यमालेतला सर्वात उंच पर्वत, जो एव्हरेस्टपेक्षाही उंच आहे, तो ऑलिम्पस मॉन्स याच मंगळ ग्रहावर आहे. आता भेटूया गुरु ग्रहाला. हा आपल्या सूर्यमालेतला बिग बॉस आहे, म्हणजे सर्वात मोठा ग्रह. तो इतका प्रचंड आहे की सूर्यमालेतले बाकीचे सगळे ग्रह एकत्र केले तरी गुरु एकटा त्या सगळ्यांपेक्षा मोठा भरेल. आणि हा आहे शनी. त्याच्या भोवती असलेल्या सुंदर कड्यांमुळे तो सूर्यमालेचं रत्नच वाटतो. ही कडी म्हणजे दुसरं काही नसून बर्फ आणि दगडाच्या असंख्य तुकड्यांनी बनलेली आहेत, जी त्याच्या भोवती फिरत असतात. ग्रह आणि ताऱ्यांपलीकडेही आपल्या सूर्यमालेत काही लहान पण तितकेच रंजक प्रवासी सतत फिरत असतात. चला त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. यांना म्हणतात धूमकेतू. हे आकाशातले असे पाहुणे आहेत जे एका ठराविक वेळेनंतर परत परत सूर्याला भेटायला येतात. हॅलेचा धूमकेतू हा असाच एक खूप प्रसिद्ध धूमकेतू आहे, जो दर 76 वर्षांनी आपल्याला दिसतो. पण हे धूमकेतू बनतात तरी कशाचे? तर फ्रेड विपल नावाचा शास्त्रज्ञाने त्यांना उष्ण बर्फाचे गोळे असं म्हटलंय, म्हणजे डर्टी स्नोबॉल्स. हे गोठलेले वायू आणि धुळीचे बनलेले असतात.
जेव्हा ते सूर्याजवळ येतात तेव्हा उष्णतेमुळे यातील बर्फाचं थेट वायूमध्ये रूपांतर होतं आणि आपल्याला त्यांची ती लांब तेजस्वी शेपटी दिसायला लागते. आपल्याला कधीकधी असं वाटतं ना की आकाशातून तारा तुटला. आपण त्याला शूटिंग स्टार म्हणतो. त्यालाच वैज्ञानिक भाषेत उल्कापात म्हणतात. अवकाशात फिरणारे लहान लहान खडक जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात वेगाने घुसतात तेव्हा हवेसोबतच्या घर्षणाने ते जळू लागतात आणि आपल्याला तो तेजस्वी प्रकाशाचा पट्टा दिसतो. पण विचार करा, जर एखादा खूप मोठा खडक पूर्णपणे न जळता थेट जमिनीवर आदळला तर? त्याला अश्नी म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात जे प्रसिद्ध लोणार सरोवर आहे ना, ते अशाच एका प्रचंड मोठ्या अश्नीच्या आघातामुळे तयार झालेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण या विश्वाच्या अंगणात एक छोटीशी पण खूपच रंजक सफर केली. आकाशगंगेपासून ते उल्कांपर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या. पण हा प्रवास इथेच संपत नाही, किंबहुना तो तर आता सुरू झाला आहे. हे विश्व असंख्य रहस्यांनी भरलेलं आहे. जरा विचार करा, या अथांग अवकाशात अजून कोणकोणती अद्भुत रहस्य दडलेली असतील? शोधत रहा आणि हो, शिकत रहा.